आरक्षण असून आंध्रात नोंद आमचं होतं, महाराष्ट्र सरकार इकडे असून आमची नोंदच नव्हती. कमीत कमी काल ते तुम्ही आले किंवा शिंदे साहेब असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील यांच्यामुळे कमीत कमी ते जे होऊन अधिकृत रेकॉर्डला तरी आमचं गॅजेट आलं तशी 75 वर्षात. आम्ही काय त्या दिवशी 3-4 दिवस मुख्यमंत्री आम्ही रात्री बसायचो किंवा चर्चा करायचो. हळूहळू मार्ग निघत गेला. त्यांनी मग ह्या गोष्टी केल्या पाहिजे, कशा करायच्या त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे बरोबर ते होत गेलं. म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा बारकाईने लक्ष घातलं आणि याच्या आधीच लक्ष घालायला पाहिजे. बारकाईने लक्ष नाही घातलं, मोठे निकाल ते करतात सगळं. ते आपला गैरसमज असतो करतात, पण आम्हाला संडास लागल्यावर करतात. आधीच बारकाईने लक्ष घातलं. सात होती नाही, त्यांची भूमिका पहिल्यापासून चांगली. आता मी इतक्या वर्ष काम करतो 3-4 वर्षापासून. आम्ही चांगलंच म्हणतात ना, मग पण आमचं फायना म्हणतो ना, हे प्रॉब्लेम. आता तुम्ही आल्यामुळे जुळलं रस्ता ते आता कस काय जुळलं कुणाला माहित, पण जुळलं. खड्डे खुड्डे भरून निघले डांबरे. तुम्ही व्हायला हे म्हणताय हेच महत्वाचं राहतं. म्हणजे आता मुख्यमंत्री साहेबांनी दादांच्या भरोश्यावर समिती करून केलं. समाजाची सरकारबद्दलची चांगली भावना यांच्यामुळे झाली हे खरं आहे, पण ती टिकणं सुद्धा आता तेवढी गरजेचं आहे. अंमलबजावणी करून मराठवाड्यातला मराठा हा कुणबी गॅजेटेअरच्या आधारे हे करणं गरजेचं आहे. मग मात्र मन जिंकली. आता सध्या तर समाजात एकदम आनंद आहे. प्रक्रिया सुरू करून दिली. काय तुम्ही जसं आपण पुढे जाईल आपली जी काही मंडळी. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.